नमस्कार मित्रांनो, 0 to 1 या आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. 50 डे ट्रेडिंग चॅलेंजचा आज 4था दिवस. तर आज पहिलाच ट्रेड मी दुसऱ्या मिनटालाच प्लॅन केला. प्रिवियस डे हाय ब्रेक होत होता. ॲक्च्युली कन्फर्मेशनसाठी थांबायला हवं होतं, बट मी जो 1 मिनटाच्या आधीचा जो लो होता त्याला मार्क करून ट्रेड प्लॅन करायचं ठरवलं. आणि तुम्ही बघत आहात की फर्स्ट टाईम रिजेक्शन घेऊन सेकंड टाईम परत तो साईडला मूव करत होता. तर पॉसिबल चान्सेस होते की ब्रेकआउट होईल, बट 26,200च्या लेवलला रेजिस्टन्स फेस केला मार्केटने आणि थोडा वेळ तिथे थांबून मार्केट रिव्हर्स होत आहे. तर ॲक्च्युली मॅन्युअली एक्झिट पण करू शकत होतो अशा ठिकाणी, कारण ब्रेकआउट फेल होत आहे असं दिसत होतं. बट ॲज पर रूल आपण असं एक्झिट करायचं नाही हे ऑलरेडी ठरवलेलं आहे. आणि ट्रेलिंग एस एल वरती घेऊन जाण्याचा काही मिनिंग पण नव्हता. त्यामुळं असे एस एल गेला, बट ही आजचं एक एज्युकेशन होतं. जे थोडे कॉस्टली होतं. 1,700 रुपयाचा लॉस झाला फर्स्ट ट्रेडमध्ये. पण हां, ठीक आहे. आत्ता ॲक्च्युली माझा जो पुलबॅक ट्रेड राहतो तो या लेवलला प्लॅन व्हायला हवा होता. पण पहिल्या ट्रेडमध्ये लॉस झालेला, त्यामुळे मी अजून कन्फर्मेशनसाठी थांबलो थोडा वेळ. आणि यामध्ये पण मी सेकंड कॅन्डलचा जो हाय दिसतो आहे तर त्याच्या ब्रेकआउटनंतर मी एंट्री केली. आणि तुम्ही बघू शकता की विदिन 15 मिनिट मी दुसरा ट्रेड पण प्लॅन केला. ॲक्च्युली जेव्हा एक लॉस होतो आणि त्यानंतर आपण लगेच दुसरा ट्रेड प्लॅन करतो, ते ॲक्च्युली थोडं चुकीचं आहे. बट हा ॲक्च्युली माझा पुलबॅक ट्रेड जो आहे म्हणजे त्याच्यावरती थोडी कमांड आहे माझी, म्हणजे बऱ्यापैकी मी त्याला प्ले करू शकतो आणि थोडा कॉन्फिडन्स पण असतो. तर ह्याच्यामध्ये पण थोडं प्रॉफिट दाखवलं मार्केटनं आणि डे हायच्या आसपासनं परत म्हणजे प्रीमियम तुम्ही बघा आणि स्ट्राईक प्राईस बघा. तर प्रीमियम आणि स्ट्राईक प्राईजमध्ये असं दिसून येतं आहे की खूपच डिफरन्स आहे, कारण स्ट्राईक प्राईस जवळजवळ टॉपला गेलेली आहे डे हायला आणि प्रीमियम ऑलमोस्ट 50% पण नाही गेलेलं. तर याच्यामध्ये पण सेम कंडिशन. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे पहिल्यामध्ये 1,700 रुपयाचा लॉस झालेला आणि आपली जी गोष्ट आहे 3,000च्या आतमध्येच लॉस ठेवायचा रूल्स आहेत, आपले नियम आहेत. तर त्याला पाळण्यासाठी ह्याचा लॉस ॲक्च्युली जी ओपनिंग होती कॅन्डलची त्याच्या लेवलच्या थोडंसं खाली ठेवलेला. ॲक्च्युली थोड्या वेळासाठी सिक्युअर पण वाटला तो, कारण मार्केट तिथंपर्यंत एकदा आलं, परत तिथून रिव्हर्स पण झालं थोड्या वेळासाठी. पण फायनली थोडं सेलिंग प्रेशर जास्तच वाटत होतं. कारण इथं बघताय तुम्ही की जशी मुवमेंट स्ट्राईक प्राईजमध्ये दिसते आहे तशी मुवमेंट तुम्हाला प्रीमियममध्ये नाही दिसणार खाली. तर इथं पण थोडा अंदाज आलेला की हा एस एल पण होईल. आणि पण एस एल जो लावलेला तो हे चेक करूनच लावलेला की आपलं जे नियम आहेत चॅलेंजचे तर ते मोडायला नको आहेत. तर 3,000च्या आतमध्येच लॉस व्हायला पाहिजे, कारण एस एल मोठा करणे आता, नाहीतर आता डे लो आहे 90च्या खालीच ठेवला असता तर त्या गोष्टी करून रूल्स ब्रेक करायचं नव्हतं. आणि ॲक्च्युली एस एल हा छोटाच असायला पाहिजे, तरच रिस्क रिवॉर्ड पण आपल्याला बेटर भेटतो. तर ह्याच्यामध्ये पण थोडा वेळ घेतला मार्केटने. आणि इथं बघू शकता तुम्ही, जर पहिली 15 मिनटाची कॅन्डल जर बघितली तुम्ही तर एक्झॅक्ट टॉपला मस्त पॉझिटिव्ह कॅन्डल बनलेली. आणि त्यानंतर असं ह्या कॅन्डलला बघून असं वाटतं की मस्त ब्रेकआउट होणार आहे, पण खाली प्रीमियममध्ये तसं वाटत नाही आहे काहीच. एकदम इनसाईड कॅन्डल बनत चालले आहेत सगळ्या. तर इथून मार्केट परत डाऊन साईडला फिरला आणि इथून सेकंड ट्रेडमध्ये पण एस एल हिट झाला.
तर आज सेकंड डेमध्ये पण आपलं लिमिट जे आहे 3,000चं होतं, तर यामध्ये पण आपलं टोटल जवळजवळ 2,834 रुपयाचा लॉस झाला. आणि यानंतर ऑलमोस्ट मार्केटला बघितलं आणि मार्केट तसं पण रेंज बाउंडच होतं. आणि जर रूल्स नसते तर कदाचित मार्केटला रिवेंज करण्यामध्ये खूप सारा लॉस झाला असता. जर रेग्युलर ट्रेडिंग स्टाईल म्हणजे जर आपण विदाऊट रूल्स फॉलो करतो तर अशाच मार्केटमध्ये आपण आपलं कॅपिटल खूप कमी करून टाकतो. तर आज कदाचित रूल्समुळे दोन याचे लीड झाले, बट कदाचित रूल्समुळे आज आहे एक चांगल्या म्हणजे बेटर वाटतंय. म्हणजे असं काय खराब नाही आहे, रूल्स फॉलो केलेले आहेत. तर आज गेलेत तर मार्केट उद्या आपल्याला परत रिवॉर्ड देईल. तर चला भेटूया आपण डे 5 मध्ये. धन्यवाद.